आपण पाहतोय प्रजासत्ताक दिन आणि सर्वांना या 26 जानेवारीच्या आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय। चला बॅट्समन पाठवा, आता हा शेवटचा कॉल आहे। हा बॅट्समन पाठवले जात आहेत। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे। या ठिकाणी आपण पाहतोय आमचे सोनाई 11 तलेगाव आणि त्यांच्या विरोधात शिवसंघर्ष मोहोपाडा। संघर्ष केल्याशिवाय या जीवनामध्ये कोणताही काम व्यर्थ आहे आणि त्याच नावानं शिवसंघर्ष मोहोपाडा या नावाने मोहोपाडा संघ खेळणार आहे। आणि सोनाई 11 तलेगाव, सोनाई हे नाव फार लकी राहिलंय। ज्या ज्या वेळी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की या नावानं संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो त्या वेळी चांगली कामगिरी, कोणताही संघ असेल त्यावेळी चांगली कामगिरी होत असताना आपण पाहिलंय। आणि त्याच नावानं आता सध्याच्या घडीला सोनाई 11 तलेगाव आणि त्यांच्या विरोधात शिवसंघर्ष मोहोपाडा टॉस जिंकलं ते सोनाई 11 तलेगाव टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय। दोन्ही टीमचे 12th मॅन येणं गरजेचं असेल। तलेगाव टीमचा 12th मॅन आलाय। आम्ही शिवसंघर्ष मोहोपाडा आलेत, त्यांचं देखील वेलकम। अंपायरचा ग्रीन सिग्नल या ठिकाणी येतोय। कॉम्बॉक्स मध्ये आपण पाहतोय बदल होताना। मी स्वतः अजिंक्य बहुड आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय। घरेलू मैदान आणि त्याचा पुरेपूर उपयोग। बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे 4 धाबींसाठी शुभमच्या बॅट मधून येतोय आज चौकार। अंकित मालू थँक्यू डीजे। या ठिकाणी पाहतो आपण अंकित मालुसरे, तदनंतर हरीश रसाल, संतोष चौधरी आणि मी स्वतः अजिंक्य बहुड आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय। अंपायरच्या भूमिकेमध्ये, मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय विशाल सर पाटील हे मेन पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील। रायगड जिल्ह्यातील मित्र म्हणून रायगड जिल्ह्यातील जे अंपायर आहेत त्यांचे ते अध्यक्ष आणि त्याच भूमिकेमध्ये बरचसं त्यांनी काय काय केलं। टीव्ही अंपायर म्हणून देखील आपण त्यांना पाहिलंय। चक इंडिया या फेम मध्ये आपण त्यांना पाहिलं। त्यानंतर आपण पाहतोय की कळवा सिटी मधून राजेंद्र काजले सर स्क्वेअरलेग पंच त्या ठिकाणी आपण पाहतोय। नंदू पाटील सर कलव्याहून या स्पर्धेमध्ये दाखल झालेत। त्यानंतर प्रशांतजी बांदिवडेकर त्यांचं देखील या ठिकाणी आगमन। मालवणवरून खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये दाखल झालेत, त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक स्वागत। मयूर पाटील आमचे साथी गुणलेखक मित्र, रायगड जिल्ह्यातील एक नामवंत खऱ्या अर्थानं स्कोरर म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय। सुजित धुराव यांचे या ठिकाणी आगमन, त्यांचे देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत। त्यांना देखील विनंती असेल आपण मंचावरती यावं। उसराई गोविंदा पथकाचे खऱ्या अर्थानं कोच त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय। त्यांना विनंती असेल आपण मंचावरती यावं। शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचल ते 10 या धावसंख्येवरती। षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं। 10 धाव फलकावरती शुभम भोईरनं फेस केलं या पहिल्या षटकाला आणि सामोरी जात असताना आपण पाहतोय की 10 धावा 2 चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिल्या। एक दुहेरी धाव त्याच्या बॅट मधून येत असताना पाहिले। 2-3 चेंडू त्यांना या ठिकाणी डॉट बॉल खेळले आणि एकूणच 10 फलक जाऊन पोहोचेल। मयूर पाटील आमचे साथी गुणलेखक आम्हाला सांगतायत की 10 धावा आहेत 10 फलकावरती। टाइम अलर्ट असेल प्रत्येक षटकाला मित्र म्हणून वेळेचं बंधन असेल। बंधनकारक षटक तुम्हाला टाकावेच लागतील आणि त्याकरता वारंवार आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवणार नाही आहोत। जर टायमाचं उल्लंघन तुम्ही केलं त्याच क्षणी आयोजक जे काय कठोर कारवाई करतील त्याला तुम्हाला सामोरे जावं लागेल। मग तुम्ही त्यानंतर म्हणू नका की
पेनल्टीच्या 2 धावाने आम्ही हारलो, पेनल्टीच्या 4 धावेने आम्ही हारलो, असं सबब कोणत्याही संघाकडून आम्ही ऐकणार नाही आहोत. त्याकरता आपण पाहतोय की वारंवार ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू, परंतु प्रत्येक सत्रामध्ये 5-5 10 वेळेला ती अनाउन्समेंट आम्ही करणार नाही आहोत. त्याचं बंधन तुम्हाला देखील पाहिजे. असं म्हटलं जातं, डोंट वेस्ट युअर टाइम बिकॉज टाइम इज मनी. आणि अगदी पैशाच्या तोला जाणारा हा वेळ, त्या वेळेला तुम्ही महत्व दिलंच पाहिजे. उमेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. पहिला चेंडू संकेत त्या ठिकाणी पेस करत होता ऑन साइड मध्ये. या चेंडूवर ढकल, एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाबा या ठिकाणी सदर ते कंप्लीट केले जात आहेत. सोनाई 11 तलेगाव हा गावचा बी संघ आहे आणि चांगले प्रयत्न त्यांच्या मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. स्टार टेनिस क्रिकेट.in ही वाहिनी आपण या ठिकाणी पाहता आणि त्यांच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेला तुम्ही एन्जॉय करू शकता. निखिल बाबर ज्यांच्या जे समालोचन करायचे ना, आपलातून त्यांचं समालोचन आपण ऐकलंय. परंतु सध्याच्या घडीला हॅलो सुरुवातीला आपण पाहतो ना, निखिल बाबर ज्यावेळी समालोचन करायचे त्यावेळी त्यांचं समालोचन ऐकून आम्ही समालोचक म्हणून घडलोय आणि तेच निखिल बाबर सर या ठिकाणी अगदी आपण पाहतोय की ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. चला बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे उमेश. या अगोदर देखील स्पर्धा झाली, इथूनच समालोचन आम्ही करत होतो, परंतु काहीतरी मिस्टेक झाले. हा डीजे नवीन आहे, हा पहिलीच ऑर्डर आहे, त्या कारणास्तव आपण पाहतोय की थोड्याशा मिस्टेक पाहायला मिळतील. परंतु हा शिकतायत, परंतु त्यांना देखील धन्यवाद आपण दिले पाहिजेत. हा आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल फटका ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव डबल मध्ये कन्वर्ट केलं, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 15 या धावसंख्येवरती. हा दमदार स्ट्रोक समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, झेलला कॅरी केलं, महत्वाची विकेट. पहिला मोठा आदरा संकेत तुपेच्या स्वरूपात मिळतोय. शुभम भोईर या चेंडूवरती होतोय बाद. शिवसंघर्ष मोहपाड्याला मोठा आदरा मिळतोय. हॅलो अरविंद रसाळे यांचं आगमन झालंय. चांगला स्ट्रोक, हेलिकॉप्टर फिरवलंय, परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं. नरू राऊत या चेंडूवरती होतोय बाद.
दीपक पाटील यांनी टिपलेलं हे सुंदर झेल आपण या ठिकाणी पाहतोय. भरत कुरंगले या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक स्वागत. तलेगाव, त्यानंतर सोनाई तलेगाव, गावदेवी तलेगाव, पांचिल या टीमला ते सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आलेत. भरत कुरंगले त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. चांगले समालोचक देखील ते आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन. बॅक टू बॅक लगातारच्या 2 विकेट. उमेश पाटील जुनं ते सोनं असं म्हटलं जातं आणि चांगली कामगिरी. केवळ 5 धावा या षटकामध्ये खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट त्यांना या ठिकाणी प्राप्त केले जात आहेत. एकूणच हा फलक जाऊन पोहोचेल ते 15 या धावसंख्येवरती. हा नागोरी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं करतोय आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. हॅलो 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 हॅलो. या ठिकाणी आपण पाहतोय समीर तांडेल या संघाचे पुरस्कर्ते. लगातारचे बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. रवी सिंग यांच्या माध्यमातून, म्हणजे ज्ञानी यांचे बंधू आहेत, यांच्या माध्यमातून 3 चौकार आले तरी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आकाश तिलंगे दाखल झालाय. नॉन स्ट्रायकर एंड वरती तो उभा असेल, परंतु या ठिकाणी सिंगलला डबल मध्ये रूपांतरित केलं. 2 धाबा या चेंडूवरती मिळतायत. 2 धाब्याच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 17 या धावसंख्येवरती. 17 धावा धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. एक धाव महत्वपूर्ण या लढतीमध्ये. शिवसंघर्ष मोपाड आणि त्यांच्या विरोधात सोनाई 11 तलेगाव. संघाचे पुरस्कर्ते आता समीर तांडेल खऱ्या अर्थानं बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत. हा सोनाई चषक आपण पाहणार आहोत. याच मैदानावरती त्यांचं आयोजन असतं. थोड्याच अवधीमध्ये, थोड्याच काही दिवसांमध्ये त्यांची स्पर्धा आपल्या तुम्हा सर्वांच्या भेटीला येणार आहे. परंतु हा दमदार स्ट्रोक फलंदाज संकेत तुपेच्या बॅट मधून येतोय. शॉर्ट टर्म पुलचा हा फटका डीप मिड विकेट सीमारेषा क्लिअर करत चाललाय. 6 धावेसाठी षटकार. षटकार येताना षटकाराच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचेल ते 23 या धावसंख्येवरती. 23 धावा धाव फलकावरती आपण त्या ठिकाणी पाहतोय. रहदारीचा हा रस्ता आपण पाहतोय मागच्या बाजूवरती. हा मोपाडा मार्केटमध्ये जाणारा हा रस्ता, त्यानंतर अली आंबिवली कडे वळणारा हा रस्ता, हा रहदारीचा रस्ता आहे. त्या ठिकाणी जर कोणत्या एक वाहनाला किंवा कोणत्या एक चालत जाणाऱ्या माणसाला जर चेंडू लागला आणि तो चेंडू सीमारेषेच्या अलीकडे असेल तर तुम्ही धावून काढायचे. चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल तर चौकार असेल. त्याकरता ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 2 धावेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 25 या धावसंख्येवरती. हा रिक्षाला लागून चौकार गेला तर चौकार असेल. त्रिशा अमोल दिवे आणि राजेश शोले यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. आईवा झेलला मग आम्ही कॉमेंट्री करू की नको संपूर्ण दिवसभर. खेळाडूंना नसेल, प्रेक्षकांसाठी. प्रेक्षक कमाल कॅच. 500 रुपयाचा कॅश प्राइज. त्रिशा अमोल दिवे. आमचा टर्न संपल्यानंतर आम्ही देखील त्या ठिकाणी जाऊ. राजेश शोले
दिवस रात्रीमध्ये जे आईवा झेल होतील, जोपर्यंत ही स्पर्धा संपत नाही तोपर्यंत 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. जबरदस्त आयोजन, तिरंगा चषक आपण या ठिकाणी पाहतोय. अष्टविनायक क्रिकेट संघ मोहपाडा आयोजित ही स्पर्धा. नागोरी आलेत, परंतु नागोरी यांचं भव्य स्वागत त्या ठिकाणी केलं जात आहे. फलंदाज संकेत तुपे आणि आईवा जेल साठी 500 रुपयाचं. चला निशान 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आपण पाहतोय. त्रिशा अमोल दिवे आणि राजेश सोले यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. पुन्हा एकदा संधी आहे आणि दुसरा आईवा झेल या ठिकाणी पकडला जातोय, परंतु निशान कारले या ठिकाणी आलेत आणि अजून एक आईवा झेल पकडलाय. धन्यवाद डीजे थोडं दाबायचं. नाव काय? नाव निशान कारले, तलेगाव आणि पोसरीचे आणि युवराज राठोड पोसरी. हा, ते मनसुबा आखूनच आले होते, त्यांना माहिती आहे. हा, पोसरीनं इथून एंट्री काढून घेतले, परंतु त्यांना पाठवले. हा, प्रेक्षक आता तिथंच जातील, त्यांना माहिती आहे. त्याच रिजन मध्ये खऱ्या अर्थानं मोठे पटके येतात त्याच झोन मध्ये. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 38 या धावसंख्येवरती. 5 चेंडू मध्ये तब्बल 22 धावा आल्या होत्या आणि शेवटच्या चेंडूवरती आली सिंगल, म्हणजे एकूणच 23 धावा एकूणच खर्च केले जात आहेत. 23च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 38 या धावसंख्येवरती. मागडं षटक समीर तांडेल संघाचे पुरस्कर्ते, परंतु त्यांचं मागडं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्येवरती बंधन टाकलं होतं अलीकडच्या 2 षटकामध्ये दिलीप पाटील, उमेश पाटील यांच्या माध्यमातून, परंतु तदनंतर आता एक्सेलरेटरवरती पाय दिलं. जी ट्रेन ट्रॅक वरून बाजूला सरकली होती ना, ती आता पुन्हा एकदा ट्रॅक वरती पाहायला मिळते. आणि या ठिकाणी आणि 38 धावा 3 षटकाच्या अंती धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतो. पाणी घेऊन जा. चला तिकडे देखील कटाक्ष टाका तुम्ही आयोजक. तुम्ही बॉटल इथे भरून ठेवा, 12th मॅन जातील पाणी घेऊन. परंतु आता सध्या तुम्ही जा, परंतु ज्या बेली आता इथून पुढे 12th मॅन मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जातील. हा, रेडी करून ठेवा, पाणी बॉटल भरूनच ठेवा. 12th मॅन मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जातील आणि रेडी राहायचंय. 3 षटकानंतर जे आता 12th मॅन या ठिकाणी असतील त्यांनी रेडी राहायचंय. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन पाण्याची पूर्तता तुम्हाला करावी लागेल. 38 धावा धावफलकावरती. त्रिशा अमोल दिवे आणि राजेश सोले यांच्या माध्यमातून आता त्यांच्या एटीएम मधून 1000 रुपये खाली झालेत. 2 आईवा जेल झालेत आणि त्यांनी सांगितलंय जोपर्यंत ही स्पर्धा संपत नाही तोपर्यंत हे खऱ्या अर्थानं आमचं पारितोषिक कायम स्वरूपी लागू असेल. जोपर्यंत ही स्पर्धा संपन्न होत नाही तोपर्यंत. 2 जेल टिपलेत पोसरीकरांनी आणि आता इथून पुढे किती जेल टिपले जातील. हा, आता लाईव्हच्या माध्यमातून जे ऐकत असतील ना ते सांगतील की आम्ही हाफडे जाऊ, परंतु 3-4 जेल टिपू. आशिष दादा आईवा कॅश साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आशिष दादा जाधव यांच्या माध्यमातून देण्यात येईल. मनोज यावेळेस आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. टोटली आता 700चा कॅश प्राइज असेल. या ठिकाणी आपण पाहतोय की आणि अमर गायकवाड यांचे 100 म्हणजे 800 झाले आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 39 या धावसंख्येवरती. अमर गायकवाड यांच्या माध्यमातून 100, आशिष जाधव यांच्या माध्यमातून 200, त्रिशा अमोल दिवे आणि
राजेश सोले यांच्या माध्यमातून 500. पंचांचा त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईटच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 40 या धावा संख्येवरती. जाताडे संघाचा कर्णधार आणि पानशील संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी यायचे. जाताडे संघाचा कर्णधार आणि पानशील संघाचा कर्णधार. महत्वाची विकेट आणि फलंदाज संकेत तुपे या चेंडूवरती होईल बाद. नाही जी नेक्स्ट बॅट्समन जी क्रॉसिंग लाईन आपण आखलेली आहे तिथे तुम्ही क्रॉस झालेच पाहिजे. अजिंक्य, खरं तर या अचानकच्या मैदानावरती बऱ्याचशा व्यावसायिक टुर्नामेंट्स आपण पाहतो, त्यापैकीच ही एक तिरंगा चषक 2026 ची व्यावसायिक स्पर्धा आहे. अशा वेळेला सर्व व्यावसायिक संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होत असताना मी म्हणेन कशाला क्रॉसिंग लाईनची वाट बघायला हवी. पहिला फलंदाज बाद झाला की दुसऱ्याने तयारच असायला हवं, त्याने धावत वॉर्म अप करत मी म्हणेन मैदानामध्ये एंटर करायला हवं. हा नक्कीच आपण पाहतोय की हे तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे की क्रॉसिंगची वाट पाहिलीच नाही पाहिजे. ज्यावेळी एखादा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय ना त्यावेळी नेक्स्ट प्लेअर तुम्ही त्या ठिकाणी तयार ठेवलाच पाहिजे. लगेच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही दाखल करायलाच हवं. डे नाईटचं हे फॉर्मॅट असणारी ही स्पर्धा, परंतु 26 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत आणि त्याकरता आपण वारंवार ही सूचना देतोय डे नाईट डे अशी ही स्पर्धा होऊ नये. त्याकरता प्रत्येक संघाने कटाक्ष या सूचनेकडे टाकला पाहिजे. फटका चांगला आहे, गोलीच्या वेगाने चाललाय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पलीकडे चाललाय चेंडू, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा क्लिअर करत 4 धाब्यांसाठी चौकार. शेख यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनी या ठिकाणी यावं. परान शेख आपण आयोजक आहात, तुम्ही या ठिकाणी मंचाशी संपर्क साधायचा आहे. राजेश सोले यांच्याशी तुम्ही संपर्क साधायचा आहे. परान शेख, हा अमर गायकवाड यांचा हा डीजे आपण या ठिकाणी पाहतोय. बोला तयार. पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी येतोय. व्हाईटच्या मदतीने धापलक जाऊन पोहोचेल ते 45 या धावा संख्येवरती. आणि हा चांगला फटका, परंतु झेल त्या ठिकाणी कॅरी केलं जात आहे. महत्वाची विकेट. फलंदाज या ठिकाणी आर्यन मोकल, चांगला स्ट्रोक खेचला होता, 1 हँडेड हा फटका होता, परंतु फटका त्या ठिकाणी फसला आणि महत्वाची विकेट. फलंदाज आर्यन मोकल या चेंडूवरती होतोय बाद. आणि आपण या ठिकाणी पाहतोय की महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते. गोलंदाजी या षटकामध्ये सुरुवातीला थोडीशी सुमार दर्जाची पाहायला मिळाली, परंतु तदनंतर चांगलं कमबॅक. फलंदाज या ठिकाणी बॅक टू बॅक दोन बाद होत आहेत. नवीन फलंदाज देविश अनार्थ या ठिकाणी बाद झाला नाही तर नवीन फलंदाज. हॅलो हॅलो चेक
दर्शन माली हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 7व्या क्रमांकाचा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दर्शन माली 45 धावसंख्येवरती धावफलक स्थिरावेल. उर्वरित या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला नेक्स्ट मॅच साठी आपण पाहतोय जिया 11 जाताडे आणि गावदेवी पानशील दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. पंच अंपायर रिव्ह्यू आहे परंतु कशासाठी? रनआउट साठी. कोणत्या एंडला पंच? हॅलो 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 चेक हॅलो बेस बेस हॅलो 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 फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद आहे. हॅलो हॅलो पानशील टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे अजिंक्य. हॅलो हॅलो जय हनुमान जाताडे टीमचा कॅप्टन आपण लगेच टॉस साठी या. दोन्ही टीम कॅप्टन. हॅलो हॅलो सन्माननीय दीपकजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. जाताडे आणि पानशील दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस केला जाईल. हा चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. ते 49 या धावसंख्येवरती आणि येणारे 24 चेंडू आणि 50 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. या ठिकाणी सोनाई 11 तलेगाव टीम. गावदेवी पानशील आणि जय हनुमान जाताडे हॅलो संघादरम्यान ठिकाणी टॉस केले जाते परंतु टॉस बॉक्स मध्ये असतील हरीश रसाळ. हॅलो हॅलो टॉस या ठिकाणी केला जातोय अजिंक्य. दोन्ही टीम कॅप्टन उपस्थित आहेत. हेड इज अ कॉल अँड इट्स अ टेल. पानशील टीम कॅप्टन टॉस जिंकलाय. सर्वप्रथम आपला निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षक करू. नक्कीच फिल्डिंगचा आपण निर्णय घेतलाय. सर्वात आधी हे आयोजन कसं वाटलं? आयोजन तर खूप सुंदर आहे. खेळायला पण मजा येईल. हा नक्कीच. आणि प्रथम फिल्डिंग करत असताना समोरच्या टीमला कितपत धावसंख्येपर्यंत रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. पानशील आणि नेक्स्ट मॅच जाताडे या दोन टीम विरोधात असेल. नक्कीच दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा नेक्स्ट मॅच साठी. परंतु 24 मध्ये करायचे आहेत ते एकूणच 50 धावसंख्येचा पाठलाग. हा चेअर वरती जे अष्टविनायक क्रिकेट संघ मोहपाडा आयोजित तिरंगा चषक 2026 हे डे नाईटचं एक दिवसीय आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. चला बॅटर पाठवा आणि स्पीड अप करा. मी प्रत्येक टीमला विनंती करेन वेळ जरा कमी घ्या. चला बॅट्समन पाठवायचे आहेत लगेच आणि क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी लगेच लावायचंय आम्हाला. आपण पाहतोय की या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीज शिवा ठाकूर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आले. त्यानंतर सामनावीरच्या ट्रॉफीज संतोष जेडे यांच्या माध्यमातून देण्यात आल्या.
मालिकावीरसाठी जी ट्रॉफी आहे ती खऱ्या अर्थानं सागर अशोक जावरे अध्यक्ष आदर्श मित्र मंडळ यांच्या माध्यमातून देण्यात आले. फलंदाज गोलंदाज सिरीज क्षेत्ररक्षकच्या ट्रॉफीज आम्हाला या ठिकाणी सुधीर भाऊ मुंडे उद्योजक यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. मॅन ऑफ द सिरीजची सायकल आम्हाला या ठिकाणी दीपक कांबळे उपसरपंच मोहोपाडा यांच्या माध्यमातून देण्यात आले. तदनंतर सायकल आम्हाला संतोष डोलकर यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्यानंतर बॉल बॉक्स आम्हाला प्रवीण शेठ मालुसरे यांच्या माध्यमातून देण्यात आले. सर्वांचं मनपूर्वक आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. डीजे सिस्टीम एजी साऊंड मोहोपाडा प्रोप्रायटर अमर गायकवाड आणि गणेश पाटील यांचे देखील आभार. मंडप आणि हे सुसज्ज असं स्टेज आपण पाहतोय. सनी मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर मंगेश शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. लाईव्ह आम्हाला स्टार टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ज्याचे सर्व आहेत निखिल बाबर आणि त्यांच्या संपूर्ण कॅमेरामॅन त्यांचं देखील आपण करतोय. त्यांच्या संपूर्ण टीमचं चांगलं वर्क राहिलं आणि त्यांचे देखील आभार. मॅचला या ठिकाणी होईल सुरुवात. 24 बॉल मध्ये करायचे आहेत एकूणच 50 धावसंख्येचा. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चला पांचील टीमने टॉस जिंकलाय. निर्णय आयोजकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं असेल. फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय. चला मॅचला होती सुरुवात. ऑन स्ट्राईक वरती संतोष पाटील, नॉन स्ट्राईकर वरती विशाल तांडेल आणि बॉलिंग ट्रॅक वरती आकाश तेलंगे एक चांगला गोलंदाज आहे, चांगला ऑलराऊंडर खेळाडू. शिवसंघर्ष मोहोपाडा टीमचा आणि पहिल्या या षटकाला सुरुवात त्याने चांगली केली आहे. डावकुरे आताचा गोलंदाज चांगली गोलंदाजी त्याची होईल. कल्पेश कुरंगले आमचे मित्र या ठिकाणी येतात. नेक्स्ट मॅच मध्ये आपण त्यांना खेळताना पाहणार आहोत. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकले जात आहेत. शेवटच्या आता 24 मध्ये 50 करायचे होते, म्हणजे 22 चेंडू आणि आता 50 धावसंख्येची गरज आहे. स्टार टेनिस क्रिकेट .in ही वाहिनी अगदी कमी प्रमाणात आपण या संपूर्ण विभागामध्ये पाहतो, परंतु आपला तालुका सोडून आपला जिल्हा सोडून त्यापेक्षाही बाहेर मग मावळ असेल त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये ते जात असतात. आणि सध्या कर्नाटक टूर त्यांची झाली की नाही झाली. आता बँगलोरला ते जाणार आहेत. त्यांना देखील शुभेच्छा. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये ते गायब होतील. स्टार टेनिस क्रिकेट वाहिनी आपण या ठिकाणी पाहतो. निखिल बाबर यांची निखिल बाबर स्टार आहेत, त्या कारणासाठी त्यांनी स्टार टेनिस क्रिकेट वाहिनीचं नाव ठेवलंय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आकाश तिलंगे तयार आहे. विशाल ऑन स्ट्राईक वरती दिशा दिली. एक धाव त्या चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 2 या धावसंख्येवरती. मनोज पाटील सारखा मित्र म्हणे एक चांगला खेळाडू या संघाचा हिस्सा आहे, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतो संतोष पाटील आणि विशाल तांडेल यांना मैदानाच्या आतमध्ये दाखल केले. गावदेवी तलेगाव संघाकडून सलामीला जात असताना आम्ही कित्येक वेळा पाहिलंय मनोजला, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय गावचा दुसरा संघ आणि त्या संघामध्ये खेळत असताना आपण त्याला सातत्यपूर्वक अलीकडचे 1-2 वर्ष पाहतोय. डॉट बॉल आला लेग बाय स्वरूपात एक सिंगल मिळतीये. आम्हाला असं वाटलं की डॉट बॉल आलाय, परंतु एक धाव येते. एकेरी धावेच्या मदतीने 10 फलक जाऊन पोहोचेल ते 3 या धावसंख्येवरती. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय गोलंदाज आकाश तेलंगे.
पुन्हा एकदा सिंगलला प्राधान्य, स्वतःचा बचाव करत ही सिंगल धाव या ठिकाणी मिळते आणि सिंगलच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 4 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. 4 धावा केवळ धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. अशी फलंदाजी जर मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत चालू राहिली तर धावसंख्येचा पाठलाग करणं थोडंसं अवघड होईल. चला फिल्डिंग लावून घ्या. शिवसंघर्ष मोहपाडा फिल्डिंग लावून घ्या. प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग नकोय. जो गोलंदाज बॉलिंग टाकणार आहे ना त्या गोलंदाजाने फक्त त्या ठिकाणी समोर यायचंय. प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग नकोय. हा तुम्हाला माहिती आहे की कोणता गोलंदाज सेकंड ओव्हर टाकणार आहे, कोणता गोलंदाज थर्ड ओव्हर टाकणार आहे, कोणता गोलंदाज चौथं षटक टाकणार आहे. आणि त्याकरता ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला लाजल्यासारखं वाटतंय. निखिल बाबर सांगतायत की डे नाईटची स्पर्धा म्हटलं तर लवकर संपल्या पाहिजेत. आम्ही एकच आमच्या संपूर्ण लाईफ मध्ये डे नाईटची स्पर्धा पाहिली जी अजय सोगे यांनी आयोजित केली होती. राष्ट्रपती चषक 5 वाजता ती स्पर्धा संपली. 4:30 ते 5 वाजता संपली. पर विकेट साठी अनिकेत गायकवाड यांनी जर विकेट घेतली पर विकेट साठी अमर गायकवाड यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. हॅलो आणि त्याचबरोबर आपण पाहतोय सन्माननीय समीर रसाळ आणि पांडू परांजपे या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पांडू पवार यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. दोघांचंही स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. ओव्हर टू अजिंक्य. आणि नक्कीच या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 5 या धावसंख्येवरती. 17 चेंडू आणि 45 धावसंख्येची गरज आहे. राहुल शिर्के यांच्या आता अंगाला मुंग्या मारत असतील. ते सांगतायत की जर आम्ही खेळत असतो तर धावसंख्येचा पाठलाग आम्ही सहजरित्या केला असता, कारण की याच मैदानावरती जबरदस्त बॅटिंग केली होती. शनिवारी जे डे नाईटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहिली, सनी शिंदे त्यांच्या माध्यमातून मैत्री चषक आणि त्या चषकामध्ये जबरदस्त बॅटिंग 2 षटकामध्ये 42-43 धावसंख्येचा पाठलाग राहुल शिर्के यांनी केलं होतं. एकतर्फी झुंज त्याने त्या मॅच मध्ये दिली होती. सेमीफायनल मध्ये थोडंसं मित्र म्हणून बॅकफुट वरती ढकललं आणि तिथून पराभव पत्करावा लागला होता मोहपाडा टीमला. डॉट बॉल येतोय. शेवटच्या आता 16 चेंडू आणि 45 धावसंख्येची गरज आहे. 45 धावसंख्येची गरज. डावखुऱ्याचा फलंदाज संतोष पाटील ऑन स्ट्राईक वरती आहे. पांचेल टीमने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलाय. नेक्स्ट मॅच साठी मॅच संपल्या आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं. नवीन फलंदाज मनोज पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एक चांगला फलंदाज आहे. कित्येक सामने आपल्या बॅटिंगच्या जोरावरती त्याने जिंकून दिले ते तलेगाव टीमला. आणि तोच फलंदाज मनोज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 15 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 45 या धावसंख्येची. सुरुवातीला या फलंदाजाला यायचं होतं मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात चांगली करून देणं गरजेचं होतं. जर सुरुवात चांगली झाली असती तर शेवट गोड झालं असतं. परंतु या मॅच मध्ये धावा जमवण्यासाठी आता संघर्ष करावा लागतोय. फटका फसलाय, जेल होण्याची शक्यता, परंतु जेल त्या ठिकाणी ड्रॉप केलं जात आहे आणि फलंदाज मनोजला त्या ठिकाणी जीवनदान. 1 धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेच्या मदतीनं 6 धावा धावफलकावरती. शेवटचे 14 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज आहे. मयूर पाटील ही मॅच असं वाटते की एकतर्फी होती की काय. शेवटच्या 14 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज आहे. परंतु क्रिकेटमध्ये अशी कोणतीही लढत नाही
की ती एकतर्फी होईल. जर प्रयत्न केले ना तर धावसंख्येचा पाठलाग होणं सोपं होईल. पुन्हा एकदा आपण पाहतोय एक धाव या चेंडूवरती मिळते. एकेरी धाबेच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 7 या धावसंख्येवरती. शेवटचे आता 13 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज आहे. हा 2 षटकामध्ये केवळ 15 धावा जमवल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये शिवसंघर्ष मोहोपाडा या टीमनं, परंतु तदनंतर आक्रमणाला त्यांनी सुरुवात केली. फलंदाज संकेत तुपेचं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. जबरदस्त बॅटिंग करत त्यांनी संघासाठी एक आव्हानात्मक टार्गेट सेट केलं आणि तेच टार्गेट जमवत असताना आता संघर्ष करावा लागतोय सोनाई 11 तलेगाव टीमला. 1-7 ही स्थिती आहे सोनाई 11 तलेगाव टीमची. शेवटच्या आता 12 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज आहे. सन्माननीय रमेशजी क्षीरसागर यांचा देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. अजिंक्य, प्रत्येक मान्यवराचा यथोचित मान सन्मान मात्र या व्यासपीठावरती आपण पाहतोय. सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं या तिरंगा ट्रॉफी मध्ये स्वागत आहे. तिरंगा चषकामध्ये आपण सर्वांचं करूया मनपूर्वक स्वागत. ज्या ज्यावेळी निखिल बाबर असताना त्या वेळी समालोचन करणं अगदी सोपं होतं. किती बॉल मध्ये किती धावा, किती चेंडू मध्ये किती धावा. मयूर पाटील असतात त्यावेळी देखील सोपं होतं, कारण की स्कोरर आहेत ना, स्कोरर ते बोलके असावे असं म्हटलं जातं की समालोचकाचा कणा म्हणून स्कोररला मानलं जातं. आणि त्याकरता मयूर पाटील यांची स्कोरिंग आम्हाला आवडते. ते सातत्यपूर्वक सांगत असतात किती बॉल मध्ये किती धावा पाहिजे. बरेचसे स्कोर आम्ही पाहिले 8 ठेवून स्कोरिंग करतात स्कोरबोर्ड वरती. आम्हाला काय दिसणार? नवीन गोलंदाज आपण पाहतोय आर्यन मोकल त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक या ठिकाणी घेऊन आलाय. एक धाव पहिल्या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 8 या धावसंख्येवरती. 11 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज. आज उन्हाचा प्रभाव जास्त आहे. निखिल बाबर सांगतायत की जर असाच उन्हाचा प्रभाव राहिला तरी ते स्कोरिंग करणं, समालोचन करणं किंवा आपण पाहतो की अपडेटिंग करणं थोडंसं कठीण होईल. शीतपेयांचा आधार घ्यावाच लागेल. छास, लस्सी, ताक जे शरीराला थंड करतील त्यांचा आस्वाद घ्यावा लागेल. एकेरी धाबेच्या मदतीने 10 फलक जाऊन पोहोचेल ते 10 या धावसंख्येवरती. शेवटच्या 10 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज आहे. निखिल कडपे येत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अलंग दिगारपेठचा अपटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. संकेत तुपे चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. एक धाव. शेवटचे 9 चेंडू आणि आता 39 धावसंख्येची गरज आहे. पार्ट थोडंसं आता जड झालंय बॅटिंग करत असताना सोनाई 11 तलेगाव टीम साठी. मॅच मध्ये मजा आली पाहिजे, अटीतटीच्या लढती झाल्या पाहिजेत. फटके आले तरी धावा जर आल्या, मोठमोठे फटके आले तर धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी केला जाईल, परंतु त्या धावाच येत नाहीये. प्रयत्न चालू आहेत परंतु त्या धावा येत नाहीये. एक धावे चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेच्या मदतीनं 8 चेंडू आणि आता शेवटच्या 38 धावसंख्येची गरज आहे. हॅलो चेक. सन्माननीय आलियनजी कुरंगळे साहेब, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेत. अजिंक्य, मी साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचंय. या स्पर्धेमध्ये स्वागत आहे आपलं. आणि हा दमदार स्ट्रोक उशिरा येतोय, लेट आलाय परंतु थेट आलाय. हा षटकार थँक्यू डीजे. षटकाराच्या मदतीनं जे सुरुवातीला षटकार यायला पाहिजे होते, निखिल बाबर यांनी देखील तेच उल्लेख केला की सुरुवातीला जर हे मोठे पटके आले असते तर धावसंख्येचा पाठलाग करणं सोपं झालं असतं. झेलला त्या ठिकाणी पकडलंय. महत्वाची विकेट. फलंदाज विशाल नांडेल या चेंडूवरती होतोय बाद. संकेत तुपेनं टिपलेले हे झेल. संकेत हा ट्रम्प कार्ड आहे या टीमचा आणि खऱ्या अर्थानं कित्येक मैदानावरती चांगली कामगिरी करणारा हा खेळाडू.
6 चेंडू आणि आता 32 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू मध्ये 6 षटकार. माराच्या तयारीमध्ये फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, परंतु 6 चेंडू मध्ये 32 धावा होणं अशक्य जरी असेल, परंतु अशक्य देखील क्रिकेटमध्ये शक्य केलं जातं. विवेक पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 1000 रुपयाचा कॅश प्राइज. लगातारचे 6 चेंडू मध्ये जर 6 षटकार आले तर हॅलो हॅलो सन्माननीय गणेश भोईर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेचा अजिंक्य या ठिकाणी आस्वाद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. जाताड्याचे मला वाटतं तंटामुक्ती अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर रसायनी पोस्ट ऑफिस मध्ये देखील कार्यरत. साहेब स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीचं जतन आपण पाहतो या स्पर्धेमध्ये होतोय. वाईट बॉल आलाय. 5 षटकार आणि 1 सिंगलची गरज आहे अजिंक्य. आणि आमच्या सलामी बॉक्सला सलामी देणारा हा, आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा चौकार या ठिकाणी येतो आणि चौकाराच्या मदतीने दाबफलक जाऊन पोहोचेल 23 या धाबत संख्येवरती. पुन्हा एकदा आम्ही आमचे मित्र अमर गायकवाड यांचा हा डीजे आहे, त्याकरता आम्ही एक सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. लाईव्हच्या माध्यमातून आवाज जास्त इको जातोय, कधी कधी आवाज खराब जातोय. प्रेक्षकांचे कॉल येत आहेत जे ऑनलाईन या स्पर्धेला एन्जॉय करतात त्यांचे, की आवाज तुम्ही क्लिअर करा. लाईव्ह च्या माध्यमातून या ठिकाणी स्टार टेनिस क्रिकेट वाहिनी त्यांच्यावरती देखील कमेंट आल्यात. करता आम्ही तुम्हाला सूचना देतोय की तुम्ही या ठिकाणी आपण पाहतोय की तो साऊंड जो माईक आहे त्याचा आवाज तुम्ही त्या ठिकाणी क्लिअर करायचा. षटकार येतोय आणि षटकाराच्या मदतीनं दाबफलक जाऊन पोहोचेल ते 29 या धावसंख्येवरती. 4 चेंडू आणि आता 21 धावसंख्येची गरज आहे. सुरुवातीला मनोज पाटीलला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंच होतं. हा सामना जर जिंकायचा होता ना तलेगाव टीमला, त्याला सुरुवातीला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं होतं. सुरुवातीपासून जर धावा आल्या असत्या, धावा जास्त होत्या, 50 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. 24 चेंडूमध्ये 50 धावसंख्येचं आव्हान या ठिकाणी जितकं सोपं वाटतं तितकं सोपं नाहीये. जर मनोज आला असता तर त्याने एकाच 2 मोठे पटके पॉवर प्लेच्या बंधनकारक षटकामध्ये मारले असते आणि तेच एकाच 2 मोठे पटके लाभदायक ठरले असते. आता या शेवटच्या षटकामध्ये 4 चेंडू आणि आता 21 धावसंख्येची गरज आहे. शरीराचा वेध शेवटच्या आता 3 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे. आता इथून पुढे जर लिगल डिलिव्हरी टाकली गोलंदाजानं तर खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये शेवटपर्यंत पगडा भारीच राहील. शिवसंघर्ष मोहपाडा टीम सुखकर प्रवास राहील, परंतु या चेंडूवरती फटका खेचलाय. बॉल चाललाय सरळ अगदी लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधोमध 4 धाब्यांसाठी मारले. हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं 33 धाबा आहेत त्या धावफलकावरती. जास्त काही फरकानं हा सामना गमवत नाहीये. फटके येत आहेत. शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये आक्रमण केलं जातं, डेड ओव्हर मध्ये. सामना या ठिकाणी जिंकलाय तो सोनाई 11 तलेगाव टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना शिवसंघर्ष मोहोपाडा या टीमनं जबरदस्त बॅटिंग केली. खऱ्या अर्थानं संकेत तुपे यांनी 26 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग आणि तो ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला संकेत